जीव लावला प्राण्याला तर त्याही वस्तूचा आणि त्याही प्राण्याचा जीव आपल्यावर बसतो. यस्य प्रीतीही तस्य प्रीती. जसं वस्तूचं तसंच प्राण्यांचं, जसं प्राण्यांचं तसंच मानवांचं. आहा, तुम्हाला वाटतंय ना मी त्या व्यक्तीला आवडता व्हावं, तर तीही व्यक्ती आपल्याला आवडती झाली पाहिजे. हे कलियुगातली पडझड इथं झाली बघा, इथं पडझड झाली. कोणी म्हणतंय महाराज ते माणूस मला फारच पाण्यात पाहतो, म्हणजे तू त्याला कशात पाहतो? मी म्हणले मी त्याला राखेलात पाहतो. मग तू त्याला रॉकेलात पाहिल्यावर भाग्यवान, ते तुला डिझेल मध्ये पाहत नाही. त्या व्यक्तीने आपल्यावर प्रेम करावं ही फार मोठी मनात लालसा आहे, पण तू केलं का त्याच्यावर प्रेम? महाराज मी नाही केलं. मग काळजीच करू नको. आता तुझा मुक्काम उजनी धरण पैठण धरणार, दुसरीकडे धरणार, दुसरीकडे मुक्काम नाही. सांगायचं काय, आपलं जर प्रेम एखाद्या व्यक्तिमत्वावर बसलं तर तीही व्यक्तिमत्व आपल्यावर प्रेम ठेवतात. आपण प्रेमाने साथ घाला, ती व्यक्ती प्रेमाने प्रतिसाद द्यायला तयार आहे. ऐसे येती लोक प्रीतीसाठी, ऐसे येती लोक प्रीतीसाठी, ऐसे येती लोक प्रीतीसाठी, माने बाजारी तानवे आरानुक, माने बाजारी तानवे आरानुक, माने बाजारी तानवे आरानुक, माने बाजारी तानवे आरानुक. ऐसे येती लोक प्रीतीसाठी, ऐसे येती लोक प्रीतीसाठी, महत्वाचं प्रमाण. तुकोबराय म्हणतात आपण जर प्रेम दिलं तरच माणसं आपल्या दारात येतात. हे प्रमाण जे अभंगात आलंय, तो अभंग ज्या प्रकरणात आलाय त्या प्रकरणाला गाथ्यामध्ये नाव आहे श्री भरतार संवाद. माझे गुरुजी श्री गुरु विठ्ठल महाराज घोले यांचं एक वाक्य आहे. श्री गुरु विठ्ठल महाराज घोले म्हणायचे, बुवा गृहस्थी माणसाने हे प्रकरण वाचलंच पाहिजे. बुवा गृहस्थाश्रम ज्याला चांगला ठेवायचा आहे ना, श्री भरतार संवाद तुकोबरायांचा आणि जिजाबाईचा संवाद या अभंगात आलाय. तुम्ही गृहस्थी आहेत ना? नाही, चला आळंदीला. मग तुम्ही गृहस्थी असाल तर हे प्रकरण जरूर वाचा. तुकोबराय जिजायला म्हणतात, अगं जिजे आपल्या दारात वारकरी येतात, त्यांना काम धाम नाही म्हणून येतात का? कोण येते घरा आमच्या काशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. अगं आपण पांडुरंगाचे पाय धरले म्हणून समाज आपल्या दारात येतो. देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे. मग जर वारकरी आपल्या दारात आले तर त्यांना गोड बोलत जा. तू खुशाल धावती त्यांच्यावर. काटे तुका म्हणे रांडे नावडे भूषण, काटेले श्वान पाठी लागे, कातावल्याला पुत्र माग लागाव, तसं वारकऱ्याला बोलती. महाराज मी चुकूनही कीर्तनकाराच्या घरी जात नाही. विठ्ठल ते तिथं हा हे प्रमाण जुळलेलं दिसतं. महाराज बहुतांशी जुळलेलं दिसतं. काटेले श्वान पाठी लागे, अगं कोळ्या उत्तरे काय वेचे, तू गोड बोल वारकऱ्याशी. अगं आपण मान देतो म्हणून लोक आपल्या दारात येत नाही. माने पाचारिता नव्हे आरानो. मग लोक आपल्या दारात काय येतात? ऐशे येती लोक प्रीतीसाठी. आपण समाजाला प्रेमाने साथ घातली आणि म्हणून समाज प्रेमाने प्रतिसाद देत आहे. प्रेम जर ठेवलं, आवड जर आपली एखाद्या वस्तूवर, एखाद्या पदार्थावर आणि एखाद्या व्यक्तिमत्वावर, प्राण्यावर बसली तर त्याही वस्तूची, त्याही प्राण्याची, त्याही व्यक्तिमत्वाची आवड आपल्यावर बसते. हे जसं वस्तूचं तसंच प्राण्यांचं, जसंच प्राण्यांचं तसंच मानवांचं, जसंच मानवांचं तसंच देवाचं. आपल्याला वाटतंय ना की मी भगवंताला आवडता व्हावं, भगवंताची आवड माझ्यावर असावी, तर आपलीही आवड भगवंतावर असली पाहिजे. महाराज फार महत्वाचा मुद्दा. आपली जर आवड भगवंतावर बसली तर भगवंताची सुद्धा आवड आपल्यावर बसते. आवडे तयाचे त्याचे तया, आवडे तयाचे त्याचे तया, आवडे तयाचे त्याचे तया.